होतीये मॅच मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच सुपर 8 मध्ये दाखल झाली आहे टीम दहिवली आणि त्यांच्या बरोबर कुठला संघ मैदानावरती सुपर 8 मध्ये दाखल होईल यासाठी लीग स्टेज मधली आजच्या दिवसाची शेवटची मॅच या पोल मधील मैदानावरती संघर्षमयी वातावरण पाहायला मिळेल. दोनही संघ मातब्बर ताकदवर एकाच ताकदीचे एकाच वजनाचे कॅलिबरचे पाहायला मिळतील. बिग फाईट मॅच मोठा मुकाबला मैदानावरती पेश होतोय. ही मॅच जिंकायची आहे आणि एसपीएलच्या 2024च्या या 8व्या पर्वामध्ये सुपर 8 मध्ये दाखल व्हायचंय. या अनुषंगानं बिग फाईट मुकाबला मैदानावरती एकमेकांच्या समोर दंड थोपाटताना पाहायला मिळतील टीम संदेश स्पोर्ट्स शेरवली आणि त्यांना फाईट करेल संघ मैदानावरती गौरव स्पोर्ट्स लेनाड. या दोन संघांच्या दरम्यान महामुकाबला मैदानावरती पेश होतोय. 6 षटकांची मॅच आहे. क्वालिफायर निश्चितच गाठायची असेल तर हा सामना जिंकायचा आहे आणि आपल्या नावावरती निश्चित क्वालिफाय असा शिक्का घ्यायचा आहे. या अनुषंगाने सामन्याला होते सुरुवात. जशी विवरचना सज्ज होतीये बॅट्समन तयार होत आहेत. आमचे ऑफिशियल पंच तयार होत आहेत सुमित सर आणि त्यांच्या साथीनं. शाहपुर के अनमान शान मुन्ना पठाण सर सज्ज होत आहेत. ऑफिशियल टीम ग्रामीण टेनिस क्रिकेट ची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. या महामुकाबल्यासाठी सर्व प्रेक्षक राजा गर्दी करून दाटी वाटीने या ठिकाणी उपस्थित आणि जशी सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामधनं सदाबहार आवाजाचे धनी मराठीतलं सर्वोत्तम समालोचन आपण ऐकूयात. या ऐकूयात सन्माननीय मुरबाड भूमिपुत्रांचा दमदार आवाज दीपवीर बिराडे सर यांना. धन्यवाद. धन्यवाद सोमनाथजी खाडे. महत्वपूर्ण सामना स्पेशली बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली टीमच्या दृष्टिकोनातून. एमजे स्पोर्ट्स दहिवलीचं सध्या सेलिब्रेशन सुरू आहे. त्यांना देखील ऑल द बेस्ट आपण देऊयात. सुपर 8 साठी मॅच सुरू. सामन्याला प्रारंभ. पहिला बॉल लाऊड अपील विकेट किपरच्या पाठीमागे एसटी रक्षक योगेश कडून करण्यात आलेला आहे. गौरव स्पोर्ट्स लेनाड आणि त्यांच्या विरोधात संदेश स्पोर्ट्स चेरोली या दोन टीमच्या दरम्यान ग्रुप सी मधील आजच्या 8व्या संस्करणातील सिंधू प्रीमियर लीग मधील अंतिम 7वा सामना. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय संदीपच्या स्पेल मधून. दुसरा बॉल बॅटची कडा मात्र थर्डमॅनचा फिल्डर थोडा दूर आहे. जोपर्यंत बॅकअप केले जाईल एक सिंगल मिळते रुपेश फडेला आणि त्याच्या सोबतीनं खातं खुलं झालंय बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाचं. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या वतीनं जो प्रेक्षक वर्ग ऑनलाईन आमच्यासोबत जॉईन झालाय त्या सर्वांचं वेलकम आम्ही करत आहोत. सर्व उपस्थितांना पुन्हा एकदा मानाचा प्रेमाचा जय शिवराय. एक धाव धावफलकावरती मिस्टर कन्सिस्टन्स ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. अजित फरडेला एक्सपिरियन्स कंटेंडर. मागच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त फलंदाजी त्यांनी केली होती. स्पेशली डावाची पडझड झाल्यानंतर सध्या स्ट्रायकर एंडला. पहिला बॉल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न 20 शेप मध्ये फटका सजवायचा होता. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. वेग सध्या मैदानामध्ये बोलतोय गोलंदाज संदीपचा. गौरव स्पोर्ट्स लेनाडच्या विरोधात संदेश स्पोर्ट्स चिरवली असेल ही लढत. इनसाइड आउट ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या फार बाहेर निघून गेले होते. रूम बनवला होता मात्र चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. अजित फरडे आक्रमक फलंदाजाच्या विरोधात आपण बघत आहोत. महत्वपूर्ण हा दुसरा निर्धाव चेंडू त्या ठिकाणी टाकलाय गोलंदाज संदीपनं. बॅकफुटवर थांबले ऑन दी अप खेळतायत. बॅकवर्ड पॉइंटच्या फिल्डरला चेस आहे. फायनली बॉलला जोपर्यंत अडवलं जाईल एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे आणि सहजतेने त्या ठिकाणी आपण बघत आहोत. या 2 धावा पूर्ण होत असताना फोटो सेशन समाप्त झालेलं आहे. एमजे स्पोर्ट्स दहिवलीचं सुपर 8 साठी पुन्हा एकदा त्यांना ऑल द बेस्ट आपण देऊयात. नंतर ऑन गोइंग मॅच कडे आपल्याला जावं लागेल. 2च्या मदतीने धावासंख्या आपण बघत आहोत सध्या 3 आकड्यावरती. इकॉनॉमिकल कामगिरी पॉवर प्ले मध्ये संदीप कडून आपण बघत आहोत सध्या होत असताना. महत्वपूर्ण लढतीत सध्या दोन्ही आक्रमक फलंदाजांच्या विरोधात डॉट बॉल पर्सेंटेज त्याची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस स्टेप आउट झाले. आता कव्हरच्या डोक्यावरून चांगलं प्लेसमेंट चांगलं मिडलिंग आणि त्यापेक्षाही दमदार टायमिंग. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅचचा पहिला 4 अजित फरडेच्या बॅटमधून. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची सांगता 7 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद नव्हता ना स्लॉप बॉल स्टेडी. शांत आणि संयमी सुरुवात संदेश स्पोर्ट्स चेरवली क्रिकेट संघाकडून. पहिल्या 4 चेंडूवरती अवघी 1 धाव होती. त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूवरती बॅटचा फेस ओपन करत असताना आपण पाहिलं त्या ठिकाणी सलामीवीर मिस्टर कन्सिस्टंट अजित फरडेला ज्याच्या बॅट मधनं एक डबल एक 4 नुकताच आपण पाहिला कव्हर्सला. धावसंख्या आपण बघत आहोत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 रन ऑन बोर्ड. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. दुसरं षटक चंदन येतात गोलंदाजी करता.
गौरव स्पोर्ट्स लेनाड आणि त्यांच्या विरोधात संदेश स्पोर्ट्स चिरवली या दोन टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण ग्रुप सी मधील अंतिम सामना आजच्या निर्णायक चौथ्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक रुपेश फर्डे, आणखीन एक आक्रमक बॅटर ज्युनियर ऑलराऊंडर संदेश स्पोर्ट्स चिरवलीचा सध्या स्ट्रायकर एंडला सामोरे जात असताना पहिला बॉल शॉर्ट ऑफ गुडलिन होता, बॅकफुटर आले, हापाम पूल करतायत. एक सिंगल बनली गेली, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि दुसरी धाव देखील त्या ठिकाणी आपण बघत आहोत सहजरित्या पूर्ण करण्यात आलेली आहे. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा 2 धाव्याच्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली पुढे 3-9 या आकड्यावरती. धावा संख्या 9 या आकड्यावरती ऑन स्ट्राईक रुपेश. चांगला फटका मेरिट वरती खेळतायत. लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा वाईड शोभा, अगदी त्याच्या पुढ्यात बॉल पडला, टप्पा घेतला आणि तदनंतर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षक वर्गासोबत गप्पा करत असताना या डावाचा हा पहिला चौकार इंडिव्हिज्युअली रुपेश फर्डेच्या बॅटमधून चौकार. 4 धावेसोबत आपल्याला पाहायला मिळेल धावफलक पुढे मार्गस्थ झालेलं ते 13 या आकड्यावर. 4 चेंडूत 7 धावेचं योगदान रुपेश फर्डेचं, 4 चेंडूत 6 योगदान अजित फर्डेचं. पहिल्या विकेटसाठी हळूहळू पार्टनरशिप आता बिल्डअप केली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीम संदेश स्पोर्ट्स चिरवली क्रिकेट संघानं. सेकंड पॉवर प्ले चंदनच्या विरोधात आक्रमक सुरुवात झालेली आहे संदेश स्पोर्ट्स चिरवली क्रिकेट संघाची. स्टेट बॅटनं जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग इट हाय अँड हँडसम, माइटी ह्यूज अँड मॅक्सिमम, आउट ऑफ द पार्क, बिग ब्लास्ट, सिक्सर. काय टायमिंग जुळलं, कडाकेदार फटका, जणू काही चटका जाता बसलाय. बॉलिंग करणाऱ्या बॉलर चंदनच्या सोबतीनं फिल्डिंग करत असताना टीम गौरव स्पोर्ट्स लेनाड क्रिकेट संघाला 6 धावेच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत. सध्याच्या स्थितीला फ्लाय होत असताना उंच उडी घेत असताना 19 ऑन बोर्ड, 19 धावा. याचबरोबर आपल्याला पाहायला मिळत आहे धावफलकावरती दुसरा बॉल लो फुल टॉस ड्राइव्ह केला समोर. फिल्डर पोहोचलेले डायरेक्ट हिट कुड बी डेंजरस. तिन्ही यष्टी अगदी समोर होत्या मात्र अचूक वेध घेता आला नाही. एक धाव त्या ठिकाणी सहजरित्या आपण बघत आहोत प्राप्त झालेली आहे रुपेश फर्डेला. धावा संख्या सिंगलच्या सोबतीने आपण सध्याच्या घडीला बघत आहोत पोहोचलेली ती पुढे 20 धावा धावफलकावरती. मागच्या षटकाच्या तुलनेत या षटकात चांगल्या पद्धतीने रन्स येत आहेत. 4 बॉलमध्ये 13 धावा आतापर्यंत स्कोर करण्यात आलेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून कमबॅक, दोन्ही सलामीवीर चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये, चांगल्या रिदम मध्ये आता या मॅच मध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल बॅकफुटवर आले, पूल करण्याचा प्रयत्न, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. ऑन साइडला अलोंग टू द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो मिड विकेटला. बॅकअप करण्यात आलेला आहे फिल्डर कडून. तोपर्यंत मिळते ती फक्त एक सिंगल अजित फर्डेला आणि या सिंगल सोबतच डाव सध्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट्स चिरवली क्रिकेट संघाचा विदाउट लॉस 21 ऑन बोर्ड. 21 धावा याचबरोबर धावफलकावरती निर्णायक अंतिम चेंडू महत्वपूर्ण दुसऱ्या षटकाचा सध्या सुरू असताना चंदन बॉलिंग मार्कवरती तयार होते मात्र व्यत्यय आला रनअप मध्ये. त्याच कारणासह ऑन फील्ड अंपायर मुन्ना पटन सरांनी डेड बॉल त्या ठिकाणी घोषित केलेला आहे. फुलटॉस बॉल कव्हर्स मधून काढलाय. लॉंग ऑफच्या फिल्डरला चेस आहे. फायनली ते पोहोचतायत. व्हेरी गुड फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स विकेट कीपर. मिळेल ती फक्त अवघी एक धाव. धावसंख्या या सिंगलच्या सोबतीनं आपण बघत आहोत 2 षटकांच्या अंती 11.00 धाव्याच्या धावगतीनं विदाउट लॉस 22 धावा धावफलकावरती. धावसंख्या 22-22. पहिलं षटक इकॉनॉमिकल कामगिरी संदीपची 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावफलकाचा वेग वाढलाय. सेकंड ओव्हर मध्ये स्कोर चांगला उभारण्यात आलेला आहे. 15 धावा चंदनच्या विरोधात आल्या. धावसंख्या 22. 2 षटक पॉवर प्ले जी संपली. नॉन पॉवर प्ले संदीप पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर.
सुरुवात त्याच्या आगे झाली. लॉफ्टेड हिट न लॉंग ऑफला फटका फसला. फिल्डर हसला आणि मैदानावरती बॅटर रुपेश फर्डे आता रुसला. बसल्या मैदानात धक्का पहिला 22 ला. संदेश स्पोर्ट चेरवली क्रिकेट संघाला रुपेश फर्डे परत त्यात माघारी. पार्टनरशिप ब्रेक करण्यात आलेली आहे. आवश्यक होता ब्रेक थ्रू. त्याच कारणास्तव कॅप्टननं सेकंड स्पेल मध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये लगेचच इन्व्हाइट केलं. त्या ठिकाणी गोलंदाज संदीपला चला न्यू बॅटर इमिडिएटली इंटायर करा. धावसंख्या 22. 15 धावेचे योगदान. 8 चेंडूत आपण बघत आहोत. सलामीसाठी रुपेश फोर्डेच्या बॅटमधून एक 4-1-6 3 सिंगल एक डबल त्याच्या बॅटमधून आपण पाहिली. तदनंतर मैदानावरती आता दाखल झालाय रुपेश फोर्डे माघारी परतल्यानंतर. टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर डावखुऱ्याचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू ज्याने स्पर्धेमध्ये आपली वेगळी छाप सोडली आहे. एक वेगळा फान बस त्यानं बनवलाय. मयूर फर्डे सध्या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल खेळपट्टीवरती 3ऱ्या क्रमांकावरती. अजित फर्डेच्या सोबतीनं आता त्याला करायची आहे पार्टनरशिप. पाहायचे कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी रणनीती त्या ठिकाणी आखली जाईल दुसऱ्या विकेटच्या दरम्यान. फील्ड पोझिशन मध्ये चेंजेस आपण बघत आहोत लगेचच करण्यात आलेले आहेत. डीप मध्ये कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन आहे. त्याचबरोबर स्टेटिश लॉंग ऑफ अगदी समोर उभा आहे. लॉंग ऑन थोडासा वाईडिश ऑन साइडला मिड विकेट आणि त्या सोबतीनं स्क्वेअर लेग आपण बघत आहोत. कव्हर पॉइंट इनफिल्ड मध्ये शॉट थर्ड बॅट त्याच्या सोबतीनं शॉट फाईन लेग. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॉलिंग स्वीप करत असताना एक सिंगल. मयूर फर्डेचं इंडिव्हिज्युअल अकाउंट सिंगल धाब्याच्या जोरावरती सध्या खुलं केले जाईल आणि या सिंगल धाब्यासोबत सांघिक धावसंख्या आपण बघत आहोत. बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट चिरोली क्रिकेट संघाची 23 धावा धावफलकावरती. धावसंख्या 23. अजित फर्डे यांना सध्या आपण ऑन स्ट्राईक बघत आहोत. ऑन साइडला पॉज घेतली. मिस टाइम फटका टर्न करण्यात आला होता जरूर मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित त्यानं पकडला झेल आणि मॅच मध्ये संपलाय. मिस्टर कन्सिस्टंट अजित फर्डेचा खेळ. दुसरा धक्का संदेश स्पोर्ट चिरवलीला. सलामीवीर मैदानामध्ये ओव्हर नंबर 3 मध्ये माघारी परतलेले आहेत. वैयक्तिक आणि त्याचबरोबर या षटकातील महत्वपूर्ण सांघिक हे दुसरे सुयश सध्या मिळते गोलंदाज संदीपला. न्यू बॅटर विकास फर्डे मैदानावरती दाखल झालेत. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती विकास फर्डे. आय थिंक इंडिव्हिज्युअली 27 धाब्याचं योगदान त्यांच्या बॅट मधून आलं होतं. या मॅच मध्ये सध्या त्यांना टॉप ऑफ द ऑर्डर प्रमोट करण्यात आलेलं आहे. मागच्या मॅच मध्ये विथ द बॅट त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला. त्याच गोष्टीची दखल आता संदेश स्पोर्ट चिरवलीचे संघनायक दिनेश यांनी घेतलेली आहे. 4थ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरला आपण बघत आहोत विकास फर्डे यांना प्रमोट करण्यात आलेलं आहे. पाहिजे कशा पद्धतीने आता ते कार्यभार सांभाळतील सलामीवीर मैदानामध्ये परतल्यानंतर. पहिला बॉल ड्राईव्ह केला समोर कव्हर्स मध्ये. फिल्डर होता कॅचिंग पोझिशन मध्ये मात्र जजमेंट त्याचं चुकलं. अगदी बॉल त्याच्या आय थिंक 1-2 फूट समोर पडला असावा. अशा पद्धतीने प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. कॅचचा अटेम्प्ट करावा लागेल. अदरवाइज पार्टनरशिप जर बिल्डअप झाली तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासाठी चॅलेंज तगड असेल. पहिल्या बॉलवरती विकास फर्डेचं इंडिव्हिज्युअल अकाउंट सिंगल ओपन झालंय. धावसंख्या आपण बघत आहोत 24. कमी गती स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केल्या समोर. लॉंग ऑफला फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. वेल एफर्ट. डीप मध्ये चांगला प्रयत्न होता लॉंग ऑफच्या फिल्डरचा. लोवर 1 अगदी जमिनी समांतर येणारा झेल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या फिल्डर कडून. चांगली कमिटमेंट आपण पाहिली. फ्लेक्सिबिलिटी मात्र झेल ते सामावू शकले नाही. चेंडू त्यांच्या कक्षेमध्ये जसा आला अंतिम क्षणाला झेल पकडत असताना त्यांनी बॉडी बॅलन्स गमावलं. त्याच कारणास्तव कॅच ड्रॉप. मयूर फर्डे सारख्या एका बलाढ्य बलशाली फलंदाजाला महत्वपूर्ण सामन्यात मिळणारं जीवदान आणि त्या मोबदल्यात येणारा या 2 धावा. धावसंख्या 26. स्टील 1 टू गो. तिसऱ्या षटकाचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्विच हिट रिव्हर्स टीम तो देखील आता फसला. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. सेकंड स्पेल मध्ये देखील इकॉनॉमिकल कामगिरी फ्रंटलाईन बॉलर आपण बघत आहोत संदीप कडून. 2 षटकांचा त्याचा महत्वपूर्ण स्पेल. अवघ्या 11 धावा त्यानं खर्च केल्या. महत्वपूर्ण 2 धक्के दिले.
बॅटिंग करत असताना संदेश स्पोर्ट चिरवलेला 3 ओव्हर अंती टोटल आपण बघत आहोत 8.67 धाब्याच्या धावगतीनं 2 गटांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावरती. चौथा षटक सध्या सुरू होतं. योगेश येतात गोलंदाजी करता. विकेट किपर बॅटर अँड ज्युनियर ऑलराऊंडर फ्रॉम टीम गौरव स्पोर्ट्स लेनार्ड स्क्वॉड. मागच्या मॅच मध्ये ज्याची जबरदस्त कामगिरी आपण पाहिली होती, इम्पॅक्ट त्यानं टाकला होता, तो सध्या ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करता. समोर त्याच्या विकास फर्डे आणि त्याची सोबत देतात नौसराकर एंडला मयूर फर्डे. धावसंख्या 26 आपण बघत आहोत. षटक 3 संपलेली आहेत. पहिला बॉल अर्ध्या विकेट वरती लेग ब्रेक होता, त्यावरती दिली दिशा आणि खराब केली. पहिल्या बॉल वरती गोलंदाज योगेशची दिशा, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. पहिल्या बॉलवरती हवं तसं नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं गोलंदाज योगेशचं. अर्ध्या विकेट वरती लेग ब्रेक, त्यावरती फक्त दिशा देत असताना चौकार पहिल्या चेंडूवरती वसूल केलेला आहे. धावसंख्या आपण बघत आहोत चौकारासोबत 30-30. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. यावेळेस वेगावरती अधिकचा भर देण्यात आला होता. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर पुढे टाकलेले बॉल, त्यावरती अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. आणि मागच्या 4 नंतर लगेचच वेगानं कमबॅक या मॅच मध्ये आपण करत आहोत. गोलंदाज योगेश कडून डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. धावफलकी स्थिर 30 धावा धावफलकावरती. शॉर्ट ऑफ गुड लेन, पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. क्षेत्रशे डीप मध्ये मिड विकेटला उपस्थित आहेत आणि झेल संबंधित होतं. विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. माघारी परत आहेत विकास फर्डे. तिसरा फलंदाज होतोय बाद. धावसंख्या 30-30. महत्वपूर्ण 3 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत मैदानावरती. विकास फर्डे माघारी परतल्यानंतर प्रवीण फर्डे 5व्या क्रमांकावरती सध्या बॅटिंग साठी आपण बघत आहोत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर कमबॅक. डॉट बॉल जसा आणला दबाव बनला आणि त्यानंतर आली विकेट ती विकास फर्डेची. न्यू बॅटर प्रवीण फर्डे ऑन स्ट्राइक. पहिला बॉल स्विच इन टीम, अव तसं टायमिंग झालं नाही. बॅटच्या आतली कडा घेऊन बॉल मागे ट्रॅव्हल होतोय. शॉट थर्ड मध्ये बॅकअप करण्यात आलेला आहे. मिळेल ते अवघी एकदा आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली आहे ती 31. 31 धावा धावफलकावरती. स्टील 2 टू गो. महत्वपूर्ण निर्णायक 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओव्हर नंबर 4 चे लेफ्ट हँडर बॅटर मयूर फर्डे अशीच एकमात्र किरण सध्या मैदानावरती संदेश स्पोर्ट्स शेरवली क्रिकेट संघासाठी ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळत आहेत. शफल अक्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, अपील करत होते गोलंदाज. अतिउत्साहित जरूर झाले, मात्र डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. स्क्वेअर लेग लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं. बॉलच्या मेरिट पासून थोडे दूर गेले, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. त्या ठिकाणी मयूर फर्डे आणि आणखीन एक डॉट बॉलची सांगता त्या ठिकाणी होताना आपण बघत आहोत. गोलंदाज योगेशच्या स्पेल मधून चौकारांना सुरुवात जरूर झाली होती, मात्र तदनंतर त्यांना वापसी केलेली आहे. कमी गतीने टाकलेला लो व फुल टॉस. ऑनफिल्ड अंपायर पुन्हा पटरसरांचा सिग्नल आला. इट इज वाईड. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. गाईडलाईनच्या बाहेर बॉलचा इम्पॅक्ट, त्याच कारणासह अतिरिक्त धावसंख्येचा इशारा. धावसंख्या आपण बघत आहोत 32. 32 धावा धावफलकावरती. स्विच इट रिव्हर्स टीम. बॉल तिथेच विसावलाय. धावचीची संधी बनलीये आणि विकेट गमावलीये. आणखीन एक सुयश मिळतंय फिल्डिंग करणाऱ्या टीम गौरव स्पोर्ट्स लेनार्ड क्रिकेट संघाला. मयूर फर्डे बॅक टू द पवेलियन. धावचीच्या स्वरूपात हा 4था धक्का.
षटका आपण बघत आहोत. 4 संपलेले आहेत. 8.00 धावेची धावगती, 32 धावा धावफलकावरती. आणि महत्वाचं काय तर आतापर्यंत या मॅच मध्ये 4 गडी गमावलेत ते बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट चेरवली क्रिकेट संघानं. अंतिम सामन्यामध्ये थोडं डोईजड हे लक्ष जाईल का हे देखील पाहणं औत्सुक्याचं असेल. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या योगेशनं. महत्वपूर्ण 2 धक्के त्यानं दिलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या संदेश स्पोर्ट चेरवलीला, ज्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल सक्सेस त्याचबरोबर अंतिम चेंडूवरती सांघिक सफलता धावचीच्या स्वरूपात आपण पाहिली. बाळा येतात गोलंदाजीसाठी. महत्वपूर्ण डावाचं 5वं षटक सध्या प्रगतीपथावर. थोडं फास्ट गेला फिल्डिंग करणारा संघ गौरव स्पोर्ट्स लिनाड. ऑलरेडी आज क्लायमेट वेदर थोडं डब आपल्याला पाहायला मिळतंय. हा अंतिम सामना आहे. उद्या देखील शेंद्रून प्रीमियर लीगचं संस्मरणीय 8वं पर्व आणि 8व्या पर्वातील ग्रुप स्टेजच्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. शेड्यूल तुमच्यापर्यंत पोहोचवलेले. सहभागी सर्व संघांनी नियोजित वेळेच्या बरोबर 15 मिनिटं अगोदर रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लक्ष सुद्धा पहिलाच बॉल खाली राहिला ऑफ्टमच्या बाहेर जसा पिच झाला, मात्र मुन्ना पठाण सरांचा सिग्नल आमच्याकडे पोहोचलेला. इट इज वाईड. ट्रीम लाईनच्या बाहेर हा चेंडू आपण बघत आहोत. फिनिश झालेला आहे. गाईडलाईनला ओलांडून जाणारा चेंडू, त्याच कारणासह एक अतिरिक्त धाव. धावसंख्या आपण बघत आहोत 32-32. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी. पहिला चेंडू एक्स्ट्रा धाव. तदनंतर आता धावफलक डॉट बॉलच्या सांगतेनंतर विसावताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर सध्या स्थिर आहे 33. 33 धावा धावफलकावरती. 4 षटकात 32 बनवले होत्या. 5व्या षटकाची सुरुवात एक्स्ट्रा न झाली, मात्र तदनंतर कमबॅक गोलंदाज बाळाकडून. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स पुल अँड सक्सेसफुल. 1 बॉल 0. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. स्विच हिटचा हा स्वीट फटका, शानदार टायमिंग, चौकार. या 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचले पुढे 37. 37 धावा धावफलकावरती. अंतिम 10 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या डावाचे 5 किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो निर्णायक पहिल्या सत्रात संघ संदेश स्पोर्ट चिरवली. 37 धावा सध्या स्कोरबोर्डवर. स्विचिटचा चांगला टीम. बॅटर प्रवीण फरडे यांच्या माध्यमातून. नो बॅटर एसके नॉन स्ट्राईकला आपण बघत आहोत. वन्स अगेन स्विच हिट. पुन्हा एकदा गॅप भेदला आणि बॉल देखील पोहोचला डीपिश बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जणू काही कॉपी पेस्ट फलंदाजी सध्या सुरू आहे. आणि स्विच हिट साठी, तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी जाणलं जातं क्रिकेट. प्रवीण फरडेस त्याच्या बॅटमधून आलाय सलगचा स्विच हिटचा दुसरा 4, चौकार. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने आपण सध्या बघत आहोत 41. 41 धावा. सातत्याने स्विच हिटचे फटके, त्यामध्ये येणार सक्सेस. बॅटर प्रवीण फोर्डेला आता डीप मध्ये सद्यस्थितीला प्रोटेक्शन ठेवण्यास भाग पडलंय गोलंदाज बाळाला. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावरती चेंडू अपील झाली एसटी चीज साठी, स्टंपिंग साठी. आणि आता मागणी केली आहे ती स्क्वेअर लेग अंपायरनं DRH ची, अर्थातच टेक्निकल कंट्रोल वॉर रूम मध्ये. त्या ठिकाणी नदीम शाह सर आपल्या समोर जॉईंट होतील. पाहावं लागेल एक्झॅक्टली बॉलचं कलेक्शन कसं झालं. बॅट ड्रॅग करत असताना इनलाईन मध्ये बॅटरचा ग्रुप पोहोचला की नाही, तो परतला की नाही, कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या. त्यानंतर स्क्वेअर लेग अंपायरकडे यष्टी रक्षकांना केली गेलेली विचारणा आणि त्या विचारणेला पंचांनी पाठवलेल्या आमच्या कंट्रोल वॉर रूम मध्ये ऑफिशियल रिव्ह्यू आहे. स्टंपिंग अर्थातच एसटी चीज साठी. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न करत होते डान्सिंग डाऊन द ट्रॅक. तो फसलेला आपण पहिला चेंडू विकेट किपरच्या हातात गेला. जसं त्याचं गॅदरिंग राहिलं कलेक्शन, त्यानं लगेचच थ्रो केलेला आहे तो विकेट किपर एंड कडे. आणि स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत प्रवीण फरडे सध्या फ्रेम मध्ये व्यवस्थित आले की नाही, रिटर्न क्रीज मध्ये पोहोचले की नाही. कंट्रोल वॉर रूम मध्ये सध्या त्याच गोष्टीची शहानिशा चर्चा सध्या करतायत नदीम शाह सर, आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in चे ऑफिशियल ऑपरेटर प्रशांत यांच्या समवेत. नॉट आउट, बॅटर इज सेफ. बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये, रिटर्न क्रीज मध्ये बॅट ड्रॅग झालेली आहे. बेल्स थोडी उशिरानं उडाली, त्याच कारणासह आपण बघत आहोत सेफली आपल्या रिटर्न झोन मध्ये परतले प्रवीण फोडे. ही सेफ, ते सुरक्षित आहे. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 41. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत.
स्विंग अँड मिस. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. स्विचिडचे लागोपाठचे 2-4 आले. तदनंतर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला. लॉंग ऑफला फिल्डर डीप मध्ये अवेलेबल आहे आणि समोरच्या दिशेला खेळण्यासाठी आता आमंत्रित करतायत, इन्व्हाइट करतायत. मात्र दोन्ही चेंडूवरती त्या ठिकाणी लगाम लावली आहे गोलंदाज बालानं. लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर 41. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन साइडला फक्त दिशा दिले. एक वेगवान सिंगल पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी कॉल आलाय. फिल्डरच्या दरम्यान झाली आहे फंबलनेस. त्याच कारणासह दुसरी धाव देखील आपण बघत आहोत. त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. षटकाची सांगता 5 ओव्हरचा खेळ पूर्ण. धावसंख्या आपण बघत आहोत 8.60 धाब्याच्या धावगतीनं 5 ओव्हरच्या अंती 4 गटांच्या मोबदल्यात 43 धावा. 8.60 ची धावगती सध्या धावफलकावरती. अंतिम षटक, निर्णायक षटक. पाहायचं कॅप्टन कुठल्या गोलंदाजावरती आता डेथ ओव्हर मध्ये विश्वास दाखवतील. कारण 5 षटकांमध्ये आतापर्यंत चंदनचं दुसरं षटक वगळलं तर बाकी सर्व गोलंदाजांनी इकॉनॉमिकल कामगिरी आतापर्यंत केलेली आपण बघितलेली आहे. रोशन येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक पहिल्या सत्राचं पहिल्या डावाचे महत्वपूर्ण अंतिम षटक. ही ज कॅप्टन हिमसेल्फ, जो स्कीपर आहे, संघ कर्णधार आहे, जो नेतृत्व करतोय सिंधू प्रीमियर लीग मध्ये गौरव स्पोर्ट्स लेनार्ड क्रिकेट संघाचं. 5 षटकांती धावसंख्या 43. अंतिम षटक. कॅप्टन बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल पायावरती आदळलाय. अपील झालं मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. इम्पॅक्ट दाखवून दिला त्या ठिकाणी मुन्ना पठाण सरांनी. इट इज फ्रॉम लेग बॅच कन्फर्मेशन सिग्नल. त्यानंतर ऍड होणारी धावफलकावरती एक एक्स्ट्रा रन. धावसंख्या एक्स्ट्रा धावेसोबत इन डबल डिजिट डबल फिगर 44. 44 धावा धावफलकावरती. भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सहवाग यांचा जर्सी नंबर सध्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतोय. 44 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. अंतिम 5 चेंडू महत्वपूर्ण पहिल्या डावाची अजूनही शिल्लक. प्रवीण फरडे 6 चेंडू 2 चौकारणीशी 11 धाब्याचं योगदान देत असताना सध्या स्ट्रायकर एंडला. बॅटची आतली कडा आणि प्लेड ऑन. बरोबर रेषांवरती बॉल जाऊन आदळलाय आणि मैदानावरती 5वा धक्का 44 वरती बसलाय. टीम संदेशपूर चिरवली क्रिकेट संघाला. प्रवीण फरडे परत आहेत माघारी. संघनायक दिनेश फरडे सध्या मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल पर्सेंटेज मागच्या 3 षटकांमध्ये जशी वाढली तसा बॅटरवरती दबाव बनवला. मोठ्या स्ट्रोकच्या प्रयत्नात ते आले. तदनंतर सातत्यानं रेग्युलर इंटरव्हल वरती तुम्हाला विकेट देखील येताना पाहायला मिळाला. धावसंख्या आपण बघत आहोत 44. 5 षटकात 43 बनवले होत्या. लेग बायना सुरुवात झाली ओव्हर नंबर 6 ची. त्यानंतर स्ट्राईक जशी रोटेट झाली, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आतली कडा घेऊन बॅटचा स्पर्श करत असताना बॉल बरोबर मिडल स्टिकवर जाऊन आदळला. प्लेड ऑन झाले त्या ठिकाणी. बॅटर प्रवीण आणि न्यू बॅटर सध्या आपण बघत आहोत ऑन स्ट्राईक दिनेश. धावसंख्या 44. मिस टाइम फटका, लिडिंग एज, जेलची संधी बनली आहे फाय लेगला. आणखीन एक फलंदाज आता माघारी परतील. याच बरोबर या डावामध्ये पडझड सध्या आपण बघत आहोत संदेश स्पोर्ट चिरवली क्रिकेट संघाची. तू चल मे आया अशी परिस्थिती. फलंदाज बाद, दिनेश परत आहेत माघारी. सकाळपासून गौरव स्पोर्ट्स लेना टीमचे हेड कोच मेंटॉर जनक विशेषर ज्यांनी आज आय थिंक जेवण देखील टाळलेलं आहे, व्रत त्यांनी धारण केलेले आहे. आणि सरते शेवटी नक्कीच आतापर्यंत या मॅच मध्ये लेखाजोखा जर आपण पाहिला तर सध्या कामगिरी दमदार झाली आहे गौरव स्पोर्ट्स लेनाडची. धावसंख्या 44. न्यू बॅटर जितू सध्या पोहोचला बॅटिंग करण्याकरता 8व्या क्रमांकावर. महेशजी भोर यांच्या वतीने 1001 रुपयाचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी त्यांचं देखील वेलकम आपण करूयात. स्क्वेअरलेग कडे चेंडू ट्रॅव्हल झाला, विकेट किपर वेगाने पोहोचलेला आहे. तोपर्यंत बघत आहोत आपण लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पुढे पोहोचली ती 45. 45 धावा याच बरोबर धावफलकावरती. स्टील 2 टू गो. अजून 2 चेंडू बाकी आहेत महत्वपूर्ण पहिल्या डावाचे.
लोवर फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न करत होते, हवं तसं टायमिंग जुळलं नाही. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. सॅकरेनला रन आउटच्या प्रयत्नात बॅटर आता परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आणखीन एक विकेट आता गमावली आहे. 46 वरती हा 7वा धक्का. धावसंख्या 46-46 धावचीच्या स्वरूपात एसके माघारी परतलेले आहेत. महत्वपूर्ण सामन्यात आतापर्यंत 7 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत. जयेशला अंतिम चेंडू पहिल्या डावाचा शिल्लक आहे. शेवटचा बॉल देखील डॉट येताना पाहायला मिळेल. याचबरोबर पहिल्या सत्र समाप्तीची घोषणा. संदेश स्पोर्ट चिरवली सारख्या बलाढ्य संघाला पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना अवघ्या 46 धावेवरती रोखलेलं आहे गौरव स्पोर्ट्स लेनाडनं. आणि महत्वपूर्ण सामन्यामध्ये आता त्यांच्या समोर चॅलेंज, टार्गेट, आव्हान, लक्ष 47 धावसंख्येचं. जनकजी विषय यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळी स्माइल सध्या आपल्याला पाहायला मिळते. जे पुरस्कार देत कट्टर समर्थक एक गौरव स्पोर्ट्स लेनाडचे. महत्वपूर्ण सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा आजचा 4था दिवस. 3 दिवस या स्पर्धेमध्ये समालोचनाची जी संधी दिली त्याबद्दल दोस्ती ग्रुपच्या वतीनं, सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीनं आमचे जितूदादा पाटोले, रामदादा पाटोले, त्यांचे संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी, ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम, आमचे ऑफिशियल पॅनल, त्याचबरोबर ऑफिशियल स्कोरर शशी सर, सोमनाथजी खाडे सर, ऑफिशियल डीजे ऑपरेटर, लाडके उपस्थित सर्व क्रीडा रसिक, या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. आणि अंतिम सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये आपण करणार आहोत बदलाव. 47 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील या कॉम्बॉक्स मध्ये इन्व्हाइट करूयात. शहापूरचा बुलंद आवाज, शहापूरची मुलुक मैदानी तोफ सोमनाथ खाडे सरांना अंतिम सामन्यात निर्णायक द्वितीय सत्रात. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे सर. मुरबाड ग्रामीणचा एक जबरदस्त आवाज. गेली 3 दिवस आपण मराठीमधनं एक सुंदर समालोचन ऐकताय आणि खऱ्या अर्थानं शहापूरकरांची सेवा करण्यासाठी आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही आलात आणि एक चांगल्या दर्जाचं समालोचन आम्हा सर्वांसाठी तुम्ही केलं. सर्व खेळाडूंना उत्कृष्टरित्या मोटिवेट करणं, त्याचबरोबर मैदानावरच्या इत्यंभूत घडामोडी अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणं हे समालोचकाचं काम असतं. आणि खऱ्या अर्थानं शहापूरमध्ये येऊन आमच्या सिंधुदुर्ग नगरीमध्ये या ठिकाणी आपण ही कामगिरी पार पाडली. आमच्या विनंतीस आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आमचं सर्वांचं मनोरंजन आणि खऱ्या अर्थानं आमची सर्वांची सेवा केलीत. सन्माननीय दीपवीर बिराडे सर, मुरबाड ग्रामीणचा आवाज. मी मान्यवरांना विनंती करतो आपण या आपलं शुभ सन्मान आम्ही करू इच्छितोय. SPL कमिटीच्या वतीनं आदरणीय जितू पाटोळे सर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन सरांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दीपवीर बिराडे सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. धन्यवाद सर. अशाच पद्धतीनं सहकार्य आम्हाला सातत्यानं राहू द्या अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करू. ज्या ज्या वेळेला
आम्हाला गरज लागेल आम्ही हाक मारू त्यावेळेला नक्कीच साथ द्याल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करतोय. 47 धावांचं आव्हान आणि हे आव्हान पार करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती उतरली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा वसूल केल्या. गोलंदाजी मार्कवरती चिरवली एक्सप्रेस रुपेश फर्डे गोलंदाजी मार्कवरती वेगवान तेज तरार. पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यानंतर रुपेशची कमांड या चेंडूवरती पाहायला मिळाली. 47 धावांपर्यंत पोहोचायचंय. पहिल्या 2 धावा आल्यात. योगेश दोरे स्ट्राईक वरती. यावेळेस ऑन साइडला फटका खेचलाय अलॉंग द कार्पेट. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग फटका. दूरवरनं फिल्डर जातोय अडवण्याचा प्रयत्न करेल मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. चार धावा येत आहेत. 4 धावांच्या मदतीने धावफलकाला पुढे सरकवलं जातंय. बॅट्समन योगेश दोरे मैदानावरती. निश्चितच सलामीची जोडी. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं असेल तर मैदानावरती रण मैदान करून सोडलं. योगेश दोरे आणि संदीप हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. रुपेश राईट हँड राऊंड द विकेटने टाकलेला चेंडू ऑफ साइडला शफल झाला. ऑन साइडला दिलेला तडाखा. पाठोपाठ दुसरा धमाका येतोय. योगेश दोरे इलाका हमारा और धमाका भी हमारा बताते हुए चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दुसरा चौकार. ठोकलेला हा दुसरा सलगचा चौकार. थँक्यू कैलासजी. 2 चौकार येत आहेत. धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावा डिपेंड करायच्या आहेत. निश्चितच या डिपेंड करायच्या असतील तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. निश्चित फलंदाजी करत असताना धावा बनवणं कठीण असतं मात्र मैदानावरती हे कठीण काम सोपं करून दाखवलंय योगेश दोरे. ठोकलेले 2 चौकार. एकंदरीत 10 धावा धावफलकावरती. योगेशला थांबवायचंय रोखायचंय अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. थांबवावं लागेल रोखावं लागेल. निश्चितच मॅच काटेकी टक्कर बनेल कारण समोर संघ आहे संदेश स्पोर्ट्स चिरवली. हारलेल्या सामन्यांना कसं जिंकायचं हे त्यांना माहिती आहे. हारी हुई बाजी को कैसे पलटे हे निश्चितच माहित असणारा संघ मैदानावरती. हा सामना कोण जिंकेल हे सांगणं फार कठीण आहे कारण महत्वाची मॅच आहे. क्वालिफायरचं तिकीट जर घ्यायचं असेल सुपर 8 मध्ये जायचं असेल तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे. यावेळेस लगेचच कमबॅक करतोय. रुपेशला माहिती आहे व्यावसायिक खेळाडू आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा रुपेश फर्डेचं नाव आपण अग्रगण्य घेतो. निश्चितच शहापूर तालुक्याच्या टेनिस क्रिकेटचा एक सितारा खेळाडू. फेकलेले 2 डॉट. षटक पहिलं या ठिकाणी समाप्त होते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावरती जोडतायत. 6 षटकांची मॅच आहे. बनवायच्या आहेत त्याचा 47 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर या 46 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा जोडतायत आणि निश्चितच अजून विचार केला तर 30 चेंडू आणि 37 धावांची गरज विजयासाठी. 30 चेंडू 37 धावा. मॅच कोण जिंकेल मॅच कुणाच्या पदरात पडेल. एका बाजूनं ताकदवर संघ आहे शहापूर किनवली ग्रामीणचा जर आपण विचार करत असाल तर एक महासत्ता म्हणून उदयास आलेली टीम संदेश स्पोर्ट्स चिरवली आणि त्यांना फाईट करत असताना स्वतः यजमानांचा संघ मैदानावरती या घरच्या मैदानावरती प्रॅक्टिस सुद्धा करत असतात आणि जनकजी विषय यांच्या जबरदस्त कोचिंगनं ट्रेन झालेली टीम मैदानावरती 2 दिवस उपास धरलाय. आज भावाचा उपास सुटेल का देव पाण्यात ठेवलेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल. धोक्याची घंटा वाजलीये. झेलची सुवर्ण संधी. SKRS सोप्पा झेल ड्रॉप कॅच सोडलाय की मॅच सोडलीये मित्रा. 1 धाव येईल. स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. सोपा झेल होता. निश्चितच कॉल सुद्धा केला होता. बरोबर कॉल वेळेवरती आला होता मात्र शेवटच्या मोमेंटला हातातनं चेंडू स्किड झाला आणि 1 धाव यावेळी जोडली जाते. स्कोर कार्ड वरती 11 धावा. SKRS गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना योगेश साथ देतोय. संदीप अष्टपैलू खेळाडू मैदानावरती एकमेकांच्या साथीने इथून किल्ला लढवायचा डाव सावरायचा आहे. मोठं मैदान आहे. चारही बाजूचा कानान कोपरा माहिती आहे. स्वतःच्या घरच्या मालकीचं मैदान योगेश दोरे मैदानावरती खेळतोय. संघासाठी करो या मरो अशी परिस्थिती. यावेळेस
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. तिसऱ्या पंचांकडे मागणी सोपावली जाते. धोक्याची घंटा रनआउट साठी चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे या ठिकाणी चेक करतायत. रनआउट साठी चेक करतायत. नदीम सर आमच्या सोबत जोडले जात आहेत या स्पर्धेत. टेक्निकल इश्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. आणि पंचांचा इशारा. फलंदाज होतोय धावबाद. लागलेला 440 चा झटका टीम गौरव स्पोर्ट्स लेनाड या टीमला. माघारी परततोय. पहिला फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. आणि नक्कीच रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला आणि रनआउट होतोय. रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीम गौरव स्पोर्ट्स लेनाड या टीमला. संदीपचा खेळ संपलाय. योगेशला साथ देण्यासाठी बॅट्समन रोशन विशे मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. SKRच अनुभवाची शिदोरी राईट अमोर द विकेट. यावेळेस हा चेंडू सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये सुंदर आणि एक जबरदस्त झेल मैदानावरती टिपला जातोय. मोठी विकेट मैदानावरती कॅरी केली जाईल. पाठोपाठ लागलेला हा दुसरा 440 चा झटका आप्पा फर्डेंचा एक तुफान झेल. फलंदाज फेल. थँक्यू विजय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात तब्बल 11 धावा आपल्याला 10 धावा पाहायला मिळाल्या. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू फेकलेत, केवळ एकच धावा आली आहे. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतंय. संदेश स्पोर्ट चिरवली हा संघ मित्रांनो शेवटच्या मोमेंट पर्यंत गेम सोडायचा नाही, मॅच सोडायची नाही या अनुषंगाने खेळणारी ही टीम रणझुंजार संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. SKR राईट अमोर द विकेट. न्यू बॅटरी नवीन फलंदाज मैदानावरती बॅटिंग करत असताना संतोष आलाय. ऑन साइडला खेळलेला फटका अलॉंग द कार्पेट. लॉंगॉनवरती चिरवलीचा चित्ता. रुपेश फर्डे चेंडूवरती आला, चेंडूला पकडलं, फेकलं. एक सिंगल धाबेवरती संतुष्ट राहावं लागेल. ही मॅच कडक बनणार मित्रांनो. ही मॅच टाईट पाहायला मिळेल. काटेकी टक्कर. मोठी मॅच. या मॅच मध्ये जिंकायचंय, क्वालिफाय व्हायचंय, सुपर 8 मध्ये जायचंय. दिमागात निश्चितच टॉप 8 मध्ये खेळायचंय. संघाचा तारणहार योगेश स्ट्राइक एंड वरती तयार. या चेंडूवर पुन्हा एकदा स्विचिट अटेम्प्ट आहे. चेंडू हवे, जेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि या मुवमेंटला हा जेल त्या ठिकाणी या ठिकाणी अजून एक धक्का लागतोय. योगेश दोरे जाऊन तंबूच्या आश्रयाला विसावतो. एक चांगला रिले कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मोठी विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय. गौरव स्पोर्ट्स लेनाड या टीमला लागलेला हा धक्का. धन्यवाद, थँक्यू सो मच. 9 दिवसाचा हा रणसंग्राम. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात.
शहापूर ग्रामीणचे एकाहून एक दर्जेदार खेळाडू, एकाहून एक दर्जेदार संघ मैदानावरती आपल्याला खेळताना पाहायला मिळत असतात. सुरुवातीला आपण पाहिलं असेल तर टॉप 8 मध्ये दाखल झालेले 2 संघ आपल्याला मिळाले. बादशाही स्पोर्ट्स बादशाही आणि त्यांच्या समवेत आई गावदेवी खातिवली हा संघ आपल्याला मिळालाय. त्याचबरोबर या गटातनं आपल्याला टीम मिळाली आहे दिमाखात अगदी टॉप 8 मध्ये दाखल होत असताना MJ स्पोर्ट्स दहिवली. आणि चौथा संघ कुठला मिळेल या गटातनं निश्चितच या मॅच मध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. हे चित्र निश्चित होईल. षटक या ठिकाणी जबरदस्त पाहायला मिळालं. अतिशय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानात घडवलं. 6 चेंडू फेकले, 2 गडी स्वतःचे टिपले, 1 रनआउटचा, 3 धावा आणि निश्चितच 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत 3 गडी या षटकात बाद झाले. 2 षटकांचा खेळ संपलाय, सामना पालटलाय. 13 धावा स्कोर कार्ड वरती या ठिकाणी बॅटिंग करते गौरव स्पोर्ट्स लेनाड ही टीम. पेशन्स ठेवावे लागतील, संयम ठेवावा लागेल मित्रांनो. धावफलकाचा जर विचार केला तर नक्कीच हालचाल करून चालणार नाहीये. 47 धावा बनवायच्या आहेत. निश्चितच समोरून अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळेल. अटॅकिंग चला स्पीडअप करा. वेळेची काळजी घ्या मित्रांनो, महत्वाची मॅच आहे, सर्वांना कल्पना आहे. मात्र वेळ पाळणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. विश्वचषकाची फायनल मॅच जरी असली तरी तिथं तुम्हाला वेळेचं बंधन पाळायचं असतं. यावेळेस सुद्धा निश्चितच चांगले खेळा, हसा खेळा आणि शिस्त पाळा, वेळ पाळा आणि चांगले खेळून यशस्वी व्हा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच जबरदस्त आहे, काटेकी टक्कर मैदानावरती. लाख मोलाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेची लाख मोलाची ट्रॉफी आम्हाला आमच्या गावात घेऊन जायची आहे. या अनुषंगानं 9 दिवस चालणारा हा रणसंग्राम दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 2024 हे वैभवशाली 8वं पर्व आणि गौरवशाली परंपरेचं हे 8वं पर्व या ठिकाणी पार पडतंय. आजच्या या 4थ्या दिवसाची अतिशय महत्वाची मॅच मैदानावरती. क्वालिफायरचा सामना, क्वालिफाय मध्ये दाखल होण्यासाठी ही मॅच पाहायला मिळतीये. लीग स्टेजचीच मॅच आहे, मात्र नॉकआउटचा पंच देण्यासाठी दोनही संघ एका बाजूनं एकामेकांच्या विरुद्ध दंड थोपटताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज तयार मयूर फरडे फिरकीसाठी ओळखला जातो. या चेंडूवर अपील करतायत. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती चेंडू आला नाही आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय, संपन्न होताना पाहायला मिळाला. निश्चितच चेंडूच्या मेरिटवर खेळावं लागेल. शांत डोकं ठेवून टार्गेट सेट करून खेळावं लागेल. कुठल्या षटकामध्ये किती धावा जमवायच्या या अनुषंगाने निश्चितच तयारी करावी लागेल. मात्र SK आरज यांचं जे एक षटक आलं, हालचाल माजवून गेलं आणि मैदानाच्या आतमध्ये अजून सुरुंग लावत असताना मयूर फरडेची फिरकी आणि फलंदाजाची दांडी गुल. पहिल्या षटकात तब्बल 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं तर संदेश स्पोर्ट्स चिरवली संघाचा किंग मेकर गोलंदाजीसाठी आला आणि त्यानं मात्र मॅच मध्ये या ठिकाणी स्वल्पविराम लावलाय. धावा थांबल्यात, विकेट एका पाठोपाठ एक जात आहेत. SK आरजचं दर्जेदार षटक, त्यानंतर आपण पाहताय मयूर फरडेचं एक जबरदस्त षटक चालू आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती. बाळा आलाय, फिरकी खेळण्याचा अनुभवच नाही अशा पद्धतीनं पाहायला मिळत आहेत आणि विकेटच्या मागे अजित फरडेचा जलवा करिश्मा आपल्याला पाहायला मिळतोय. पाठोपाठ अजून एक गडी बाद होतोय. या ठिकाणी मात्र संघ अडचणीत सापडत असताना पाहायला मिळेल. बाळाचा खेळ संपला. गोलंदाजीसाठी आला. 3 चेंडू फेकले, सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात आणि या चेंडूवरती जर विकेट आली तर विकेट हॅट्रिक संपादित केली जाईल. विकेट हॅट्रिक बॉल. न्यू बॅटर, नवीन फलंदाज इन ॲट नंबर 7 चंदन स्ट्राइक एंड वरती तयार.
पहिलाच बॉल इनिंगचा फेस करत असताना स्विच इट अटेम्प्ट प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडू मध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. मयूर फरडे फिरकीचा जादूगार आजचा दिवस जरूर त्याचा चांगला राहिला नाही, मात्र या मॅच मध्ये मोक्याच्या क्षणाला लेनार्डकरांना धोका देत असताना पाहायला मिळतोय. 4 चेंडू फेकलेत, धावा निश्चितच रोखतोय, विकेट सुद्धा संपादित करतोय. संघासाठी दर्जेदार कामगिरी आणि यावेळेस पुन्हा एकदा यष्ट्या बरोबर पाहून निरखून पारखून उडवलीये या दांडीगुल. शांत डोक्यानं खेळावं लागेल. निश्चितच अजूनही जर विचार केला तर टार्गेट खूप दूर नाहीये मित्रांनो. समोरून जरी भेदक गोलंदाजी होत असली तरी तुमच्या बाजूने सुद्धा निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा व्हायला हवी. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मयूर फरडेला आपण पाहताय. गोलंदाजी करत असताना एक जबरदस्त षटक आलं, एकही धाव खर्च न करता मित्रांनो तब्बल 3 विकेट या ठिकाणी कॅरी करतोय. 3 विकेट्स मेडन ओव्हर. मयूर फरडेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. हारा वही जो लढा नाही. लढना पडेगा दोस्तो. मेहनत करावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील, इथून जिद्द चिकाटी दाखवावी लागेल. नवीन फलंदाज, नव्या दमाचा खेळाडू सतीश आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन संतोष मैदानावरती. स्ट्राइक एंड वरती संतोष. भरपूर साऱ्या अपेक्षा संतोष कडनं या संपूर्ण लेनार्डकरांच्या, संपूर्ण चाहत्यांच्या. आणि गोलंदाजी मार्क वरती पुन्हा विराज गोलंदाजी मार्कवरनं पाहायला मिळतोय. यावेळेस खेळलेला फटका सिंगल येते. पहिला चौकार, त्यानंतर एक सिंगल धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. धावफलक पुढे सरकतं ते 18 वरती. 18 ऑन द बोर्ड. एकंदरीत 47चं टार्गेट आहे. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 भेदक षटकं आली आणि त्या 2 भेदक षटकांनी मात्र हा सामना अतिशय रोमहर्षक बनवलाय. सतीश बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू जास्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. निश्चितच वेट अँड वॉच करून खेळण्याचा प्रयत्न होता. लेफ्टी फिरकी आक्रमण, अतिशय सहज सोपी ऍक्शन आहे विराटची. मात्र त्याचा टप्पा तुम्ही जर पाहत असाल तर अतिशय चांगल्या पद्धतीने टप्पा पाहायला मिळतोय. अचूक जागेवरती टप्पा. यावेळेस डायरेक्ट हिट झालंय.
तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत आणि ही विकेट या ठिकाणी निश्चितच जर गेली तर मात्र संकट गडद होताना पाहायला मिळेल. डार्क ब्लॅक अंधेरा चेक केलं जाईल आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय फलंदाज धावबाद. संकट वाढत चाललंय. संकटातून बाहेर पडायचंय. संकटाला निश्चितच तोंड द्यायचंय. या संकटाला तोंड देण्यासाठी नवीन फलंदाज उमेश मैदानावर. सतीश आणि उमेश या जोडीवरती मदार. गोलंदाज विराज. सोपी सहज ऍक्शन. लेफ्ट आर्म फिरकी. ऑफ ब्रेक मारा करत असताना डावखुरे आता यावेळेस फटका खेचला ऑन साइडला. बरोबर जागेवरती फिल्डर त्या ठिकाणी सज्ज आहे. चांगल्या पद्धतीची फिल्डिंग थ्रो सुद्धा आला आणि या दरम्यान एक सिंगल धावेचं योगदान बॅटिंग करत असताना टीम लेनार्ड संघासाठी पाहायला मिळतं. एक सिंगल आली आहे धावफलकावरती. जर आपण पाहाल तर 20 धावा. 47चं आव्हान. असं वाटलं होतं की छोटं आव्हान आहे, छोटं टार्गेट, मात्र लो स्कोरिंग मॅचेस. हाय व्होल्टेज ड्रामा कंटिन्यू. बॅट्समन सतीश बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला आणि सरळ भिरकावून दिलाय निश्चितच मैदानाच्या पल्ल्याआड. बिग हिट, बिग शॉट, सिक्सर. येतोय. मॅच मध्ये कधी ट्विस्ट येऊ शकतं मित्रांनो. क्रिकेटची मॅच आहे. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. त्या ठिकाणी निश्चितच हा सुद्धा फटका खेचला होता. रुपेश फर्डे पासून थोडासा दूर राहतोय चेंडू. भरपूर प्रयत्न केले मात्र मैदानावरती रॉकेट थ्रो आलाय. ही गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. ही गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. आणि पुन्हा एकदा एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. रिव्ह्यू या ठिकाणी आहे. चेक केलं जाईल. पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांकडे मागणी केली जात आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय. बॅट्समन सेफ, नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा निर्णय. बॅट्समन सेफ, नॉट आउट. या 2 धावा येत आहेत. शशीदादा, इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव क्रिकेट. 2 धावा आल्या धावफलकावरती. 28 हा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी 4थं होतं मार्गस्थ. ते या ठिकाणी समाप्त होतंय. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 19 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. 12 चेंडू 19 धावा. बारा चेंडू आणि 19 धावा विजयासाठी
सामना पहा, सामना रंगतदार अवस्थेत सरड्यासारखं रंग बदलणारा हा सामना, मिनिटा मिनिटाला निश्चितच रंग बदलणारी मॅच मैदानावरती, रोमहर्षकतेची परिणाम गाठणारा हा सामना, महत्वाची मॅच आहे, क्वालिफायरची मॅच, एका एका चेंडू नंतर धडधड वाढवणारा हा सामना, प्रचंड प्रेक्षक राजा चारी बाजूने गर्दी करून आणि युट्यूबच्या माध्यमातून सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ला आम्हाला जोडल्या गेलेल्या सर्व प्रेक्षकांची सुद्धा धडधड वाढली आहे. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक सहर्ष स्वागत करूया. 12 बॉल 19 ची गरज. मयूर फडे गोलंदाजीसाठी आला, यावेळेस फटका खेचलाय, चेंडू हवेमध्ये आहे, एक धाव पूर्ण करतायत, निश्चितच एकच धावीवरती संतुष्ट राहत आहेत. या मॅचचा किंग मेकर सतीश बनेल का? निश्चितच त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. मॅच मध्ये निश्चित ट्विस्ट निर्माण करणारा तो षटकार आपण पाहिलाय. स्कोर कार्ड वरती 19 धाबा, 11 चेंडू आणि 18 धाबांचं लक्ष इथून पार करायचं आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. लढत चालू आहे, भिडत चालू आहे. लेनार्ड, 1 मिनिट सामना थांबवा. लेनार्डचे सर्व खेळाडू आपण खेळाडू कक्षामध्ये बसा. कुठल्याही प्रकारची घाई गडबड कुणीही करू नका. आयोजन कमिटीच्या वतीने ही प्रेमाची सूचना, कुणीही मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. या ठिकाणी शेवटचं षटक निश्चितच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणारी ही मॅच पाहायला मिळेल. काटेकी टक्कर, रोमहर्षक हा सामना. षटक क्रमांक चालू आहे 5वं. मयूर फरडे गोलंदाजी करत असताना लेफ्टा मारा, यावेळेस फटका खेचलाय ऑन साइडला. फिल्डर त्या ठिकाणी आहे रुपेश फरडे, अतिशय अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहिती आहे जोपर्यंत आपण जर चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नसू तर वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर एक टप्प्यावरती चेंडूला पकडले, एक सिंगल धाव या ठिकाणी जमा करतायत. सतीशनं मॅच मध्ये ट्विस्ट आणलंय, त्याला साथ देण्यासाठी बॅट्समन मैदानावरती उमेश आलाय. दोघांना एकमेकांना सांभाळायचंय, सावरायचं, एकमेकांच्या साथीने किल्ला लढवायचा आहे. मात्र समोरून जर आपण पाहाल तर फिरकीचं जाळ मयूर फरडे गोलंदाजी करतोय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळलेला फटका, पुन्हा एकदा रुपेश फरडे ऍक्शन मध्ये येतोय, चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतोय, एक सिंगल कंप्लीट. दुसरा धाबेसाठी धावताय, 2 धाबा कंप्लीट होतील का हा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पुन्हा मिळेल. फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय आणि अजून एक धक्का लागतोय बॅटिंग करणारी टीम गौरव स्पोर्ट्स लेनार्डला. मॅच आझादी की जंग. मैदानाच्या आतमध्ये जो संघ जिंकेल तो निश्चितच सुपर 8 मध्ये दाखल होईल आणि जो संघ परास्त होईल त्याला मात्र स्पर्धेमधनं आझाद केलं जाईल. मैदानाच्या आत लागलेली आग आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय बॅटिंग करण्यासाठी. गणेशच्या खांद्यावरती जबाबदारी, विघ्नहर्त्याची भूमिका पार पाडायची आहे मित्रा. मात्र समोरून फिरकीचं जाळ, फिरकीचं आक्रमण. मयूर फडे चांगली गोलंदाजी केली यावेळेस. बॅटची एज थर्डमॅनच्या दिशेनं निश्चितच चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतोय, अडवण्याचा प्रयत्न केला, पकडलं, फेकलं, एक सिंगल धाव, एका धावेची मदत. एक धाव येईल. स्कोर कार्ड वरती थोडीशी पुन्हा एकदा हालचाल पाहायला मिळते. 32 ऑन द बोर्ड, 32 धावा धावफलकावर. 47चं टार्गेट आहे. समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. एखाद दुसरा मोठा फटका आला तर मॅच झुकेल लेनार्डच्या बाजूनं आणि जसा जसा एक एक डॉट बॉल येत राहील, जशी जशी एक एक विकेट येत राहील तसा सामना मात्र झुकेल तो संदेश स्पोर्ट चिरवली या संघाच्या बाजूनं. 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. मॅच मध्ये निश्चितच दोन्ही बाजूने समान समान लागलेली आग आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं थंडगार वातावरण आणि या थंडगार वातावरणाला गरम करणारी मॅच मैदानावरती आपण पाहताय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन सतीश, उंच पुरा फलंदाज, मनगटात ताकद आहे. समोरून जादुई गोलंदाज यावेळेस फिरकीच्या दाळ्यात पुन्हा एकदा अडकवण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, बराच वेळ चेंडू हवेत होता. जोपर्यंत हवेत होता तोपर्यंत निश्चितच हृदयामध्ये धडधड धडधड पाहायला मिळाली लेनार्डकरांच्या. जेव्हा चेंडू ड्रॉप झाला, एक सिंगल कंप्लीट झाली, धडधड थोडीशी स्लो होती. एक धाव इथे धावफलकावरती जोडली जाते. स्कोर कार्ड 33 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 33 ऑन द बोर्ड, 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 14 धावा, 7 बॉल 14. कोण करेगा जीत का सौदा. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. गणेश विघ्नहर्ता बनेल का टीम लेनार्ड साठी.
ओरपीस डिलिव्हरी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न आहे नक्कीच या ठिकाणी तू तू मै पाहायला मिळते एकमेकांवरती थोडासा अविश्वास दाखवला आणि आपल्या आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पुन्हा एकदा रिटर्न येत आहे. षटक संपतंय. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 33 धावा. वातावरण गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर राहावं लागेल. निश्चितच ड्रिंक्स ब्रेक आपण देतोय. थोडासा 1 मिनिटाचा स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी टाइम सुद्धा मिळेल. पाणी प्या. पुन्हा एकदा नव्या जोमाने तयार व्हा. 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. सामना कुठला संघ जिंकेल निश्चितच या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी काही क्षण वाट पाहावी लागेल. वाट निश्चितच पाहिली जाईल. प्रेक्षक राजा या ठिकाणी नजर लावून सामना पाहतोय. उत्कंठा शिगेला पोहोचलीये. 6 बॉल 14 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. मैदानावरती झुंजार खेळ राहिला चेरवलीकरांचा. संदेश स्पोर्ट्स हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. सामना कोण जिंकेल हे सांगणं अजूनही निश्चितच सांगणं कठीण आहे. सहा चेंडू 14 धावा. बॅटिंग करत असताना मैदानावरती सतीश खेळतोय. कदाचित हे 6 चेंडू सतीश जर स्ट्राईक वरती खेळला तर निश्चित 14 धावा व्हायला वेळ लागणार नाही. मात्र जर सतीशची विकेट इथून संपादित केली चेरवली संघानं तर मात्र हा सामना संदेश स्पोर्ट चेरवली संघाच्या बाजूने झुकेल. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याचा गेम आहे मित्रांनो. या खेळामध्ये बाजी कोण मारणार. जो जीता वही सिकंदर. 6 चेंडू 14 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. चला स्पीडअप करा. या ठिकाणी आपण पाहताय निश्चितच सामन्याचं मोमेंटम पहिल्या सत्रात आपण पाहिलं असेल तर संपूर्णरित्या लेनार्ड संघाच्या बाजूने होतं. 47 धावांचं लक्ष पाहिल्यानंतर असं वाटलं होतं की या घरच्या मैदानावरती सहजगत्या हे मैदान मारतील. मात्र एक एक विकेट एक एक बुरुज ढासळत गेला आणि संघ संकटात सापडत गेला. 6 बॉल 14ची गरज. गोलंदाजी मार्क वरती विनोद फडे येत आहेत. अनुभवी गोलंदाज अनुभवाची शिदोरी खोलतायत का. त्यावेळेस सतीसाठी टाकलेला हा चेंडू धोक्याची घंटा. चेंडू हवेमध्ये आहे. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतील. 2 धावा कंप्लीट होत आहेत. निश्चितच 2 धावा पूर्ण करतायत. यावेळेस सुद्धा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 धावांची मदत आली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहताय 35 धावा धावफलकावरती. 5 बॉल 12 धावांचं लक्ष आहे. एखादा मोठा फटका आला एखादा षटकार आला तर सामन्याचं चित्र पालटेल. मात्र एक विकेट आली तर संदेश स्पोर्ट चेरवली संघ मित्रांनो मैदानावरती नक्कीच मैदान मारण्यासाठी तयार होईल. स्कोर कार्ड वरती नजर मारली तर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 35-47 टार्गेट. 5 बॉल 12ची गरज. विनोद फर्डे गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ शॉट दॅट इज. जबरदस्त फटका आणि निश्चितच जबरदस्त कमिटमेंट सीमारेषेवरती पाहायला मिळाली. इट्स कॉल ब्रिलियंट क्रिकेट. क्रिकेटच्या मैदानावरती निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा. रात्रीचा दिवस करतायत. रक्ताचं पाणी करतायत आणि आपल्या संघासाठी निश्चितच जीवाचं रान करतायत. या सर्व खेळाडूंना सॅल्यूट करावा लागेल. व्हॉट अ फिल्डिंग. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. समीकरण पहा. 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. रणझुंजार सतीश मैदानावरती खेळतोय. सतीशचं कौतुक केलं जाईल. इथून किंगमेकर बनतोय. किंगमेकर बनण्याची तयारी. यावेळेस समोरच्या दिशेला खेळलेला फटका. पुन्हा एकदा यावेळेस प्रवीण फडे चेंडूवरती येतोय. निश्चितच चेंडूला पकडलं. धावतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल प्रयत्न होतोय आणि यावेळेस मात्र 440चा झटका लागलाय तो लेना टीमला. फलंदाज झालाय धावबाद. कहते हैं मैदानाच्या आतमध्ये बाजीगर भूमिका पार पाडतायत. संदेश स्पोर्ट चेरवली संघ लढवया संघ झुंजार संघ म्हणून का ओळखला जातो याचं उत्तर मैदानावरती पेश करतायत. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. अजूनही सामना दोन्ही संघासाठी ऑन आहे. एखाद 2 मोठा फटका आला तर निश्चितच लेनार्ड संघ पुन्हा कमबॅक करेल मॅच मध्ये.
मात्र पूर्णतः शिरकाव केलाय टीम संदेश स्पोर्ट चिरवली या टीमनं. 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता. स्वतः संघाचे तारणहार संघ मालक नकुलजी विषय मैदानावरती. यावेळेस फटका खेचलाय. दमदार प्रहार, दमदार प्रहार. व्हॉट अ शॉट दॅट इज. किंगमेकर, किंगमेकर, किंगमेकर द नकुल ऑन फायर. 6. याचं उत्तर मैदानावरती देत असताना, संघ संकटात असताना संकट मोचकाची भूमिका पार पाडण्यासाठी आला आणि जो एक चेंडू फेस केलाय त्याला धाडलं 6 धावांसाठी. नकुल, नकुल विषय संघाचा संघ मालक आहे. 11 नंबरला बॅटिंगला आलाय. निश्चितच जबाबदारीची जाणीव आहे आणि ही जाणीव इथून दाखवून दिली आहे. षटकार ठोकलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. जर टाय झाला सामना तर या ठिकाणी सुपर ओव्हर खेळवली जाईल. मॅच कोण जिंकेल यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. शेवटची विकेट या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतीये. 1 विकेट जर आली तर चिरवली संघ मॅच मध्ये विजय मिळवतोय. विनोद भोईर यावेळेस हा चेंडू खेळलाय. त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 सिंगल कंप्लीट झाली. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच मध्ये मात्र मित्रांनो रोमहर्षक हा सामना, अंगावरती काटे आणणारा हा सामना, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. निश्चितच 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये निश्चित आपण पाहत असाल रणझुंजार संघ खेळतोय. जायंट किलर टीम समोरून ठरेल का टीम लेनार्ड. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला मित्रांनो वेळेची काळजी घ्या. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इक्वल जर झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. 1 धाव जर आली तर मॅच सुपर ओव्हर मध्ये जाईल. सामना कुणाच्या पदरात पडेल हे सांगणं आता मात्र कठीण होऊन बसलंय. जे प्रेक्षक राजा मित्रांनो खाली बसला होता तो मात्र आपल्या पावलांवरती राहिलाय आणि उभा असलेला प्रेक्षक राजा मात्र बोटाच्या टाचांवरती येतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. 2 धावांची आवश्यकता. विवर असणं लावतायत. चला मित्रांनो वेळ भरपूर या मॅच साठी आपण घेतोय. वेळेची काळजी घ्या. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 1 धाव जरी आली तरी सामना टाय होतोय. सुपर ओव्हर मध्ये मॅच जाईल. मॅच कोण जिंकेल हे सांगणं मित्रांनो कठीण आहे. कारण हा अनिश्चिततेचा खेळ, क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. क्रिकेट खेळणारे लाखो जन्माला आले, क्रिकेट खेळवणारे लाखो जन्माला आले. मात्र क्रिकेटच्या खेळामधलं भाकीत, अचूक भाकीत करणारा रथी अजून जन्माला यायचा आहे. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चारही बाजूला प्रेक्षक राजावरती निश्चितच प्रेशर पाहायला मिळतंय. प्रेक्षकांवरती जर इतकं प्रेशर आहे तर मैदानावरती खेळणाऱ्या खेळाडूंवरती किती प्रेशर असेल. शेवटची विकेट. व्हॉट अ ग्लोरियस मॅच. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. हृदयाची धडधड वाढवणारा सामना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा विजय करणारा सामना आपण पाहताय. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगचा विजय करणारा हा सामना. 1 चेंडू 2 धावांची गरज. 1 धाव जरी आली तरी हा सामना मित्रांनो टाय होतोय आणि सुपर ओव्हरचा थरार सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. घाबरू नका, पाहत राहा. दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग. 1 चेंडू 2 धावा. निश्चितच सामना कुणासाठी कठीण नाहीये, सामना कुणासाठी सोपा नाहीये. 1 चेंडू 6 धावा होतात, 4 होतात. मात्र 1 चेंडू 1 धाव काढताना मात्र दमछाक झालेली आम्ही पाहिली आहे. अलीकडेच रायगड प्रीमियर लीग तुम्ही पाहिली असेल. 6 चेंडू 1 धाव सुद्धा डिपेंड झाली आहे मित्रांनो. इथं 1 चेंडू 2 धावा बनवायच्यात. 1 चेंडू 1 धाव होईल का. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन तयार. उमेश आणि हा डॉट बॉल. विजय होतीये टीम संदेश स्पोर्ट शेरवली. वेल प्लेड बॉयज. आणि गोड कौतुक करूया, टीम मैदानावरती खेळली. वाघासारखे झुंजलात मित्रांनो. टीम मैदानावरती परास्त जरूर झाली मात्र मन जिंकली आहेत ती लेनार्ड संघानं. जबरदस्त खेळ.